गुरुवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग जुळून येतो. 21 नोव्हेंबरला गुरुपुष्यामृत योग आहे. मुहूर्त आहे सकाळी 6:52 ते दुपारी 3:34 यावेळेत तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी काही सेवा करायची असते. पण लक्ष्मी आपल्या घरात तेव्हाच नांदते जेव्हा आपल्या घरामध्ये विष्णूचं नामस्मरण होतं, विष्णूची सेवा होते. तुमच्या देवघरामध्ये छोटासा का होईना विष्णू आणि माता लक्ष्मीचा एक फोटो अवश्य असावा. फोटो कशा स्थितीमध्ये असावा तर लक्ष्मी ही विष्णूंचे पाय चेपते आहे अशा स्थितीमध्ये फोटो असावा. आता गुरुपुष्यामृतच्या दिवशी तुम्ही काहीही खरेदी करू शकता. अगदी कुठलीही वस्तू तुम्ही गुरुपुष्यामृत योगावर खरेदी करू शकता. सोनं, चांदी, जागा याचे कसलेही व्यवहार तुम्ही करू शकता. त्याचबरोबर वाहन तुम्ही खरेदी करू शकता. या दिवशी खरेदी केलेलं सोनं आणि चांदी तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला बघा सोनं गहाण ठेवायची वेळ असेल, सतत विकायची वेळ येत असेल, तर तुम्ही एक साधा छोटासा मणी का होईना या दिवशी एक छोटासा मणी का होईना नक्की खरेदी करा. त्याचबरोबर असं म्हणतात या दिवशी कपडे वगैरे सोनं चांदी असं सगळं खरेदी केलं जातं. पण सौभाग्यवती स्त्रिया चांदी सोने जे काही नवीन खरेदी करतात ते परिधान करू शकत नाही असं सांगितलं आहे. त्याचबरोबर या गुरुपुष्य नक्षत्रावर लग्न केलं जात नाही असं म्हणतात. या नक्षत्रावर या योगावर केलेलं लग्न हे टिकत नाही. त्यामुळे गुरुपुष्यामृत योगावर खरेदी केलेली चालते, पण नवीन कपडे व नवीन दागिने घातलेले चालत नाही. त्याचबरोबर लग्नसुद्धा करता येत नाही. आता तुम्हाला काय करायचं आहे, गुरुवारी सकाळी तुम्ही उठल्यावर तुम्ही जेव्हा तुमची लादी पुसणार तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या उंबऱ्याला हळदीचं लेपनसुद्धा करायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही चिमूटभर हळद घालू शकता. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करायचे, जमल्यास अवश्य करा. ज्यांचा विवाह जमत नाही अशांसाठी खास करून सांगेन की या दिवशी पाण्यामध्ये हळद टाकून अंघोळ करा, पिवळे वस्त्र परिधान करा. त्याचबरोबर भगवान विष्णूची माता लक्ष्मीची सेवा करा. माता लक्ष्मीला कणकधारा स्तोत्राचं तुम्ही पठण करा, महालक्ष्मी अष्टक म्हणा. तुम्हाला जी माता लक्ष्मीची सेवा ते तुम्हाला जमत असेल येत असेल ते तुम्हाला म्हणायचं आहे. त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम म्हणा किंवा विष्णू सहस्त्रनामावली याचं तुम्हाला पठण करायचं आहे. माता लक्ष्मी तिथेच वास करते जिथे विष्णूची सेवा. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या गुरुचं नामस्मरण सुद्धा करायचं आहे. लक्षात घ्या, गुरुशिवाय काहीही नाही. कुठलीही पूजा जर आपल्याला पूर्णत्वात न्यायची असेल तर गुरूंचं नामस्मरण हे तुम्हाला करावंच लागेल. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला काही स्वस्तिकसुद्धा काढायचे आहेत. हळदीमध्ये शुद्ध गाईचं तूप मिक्स करा आणि तुमच्या किचन ओट्यावर म्हणजे जिथे भिंत असेल बघा, टाईल्स लावलेली असेल तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याला कुंकू आणि अक्षदा वाहायच्या आहेत. धूप दीप दाखवायचा आहे. त्याचबरोबर दुसरं स्वस्तिक तुम्हाला तुमच्या देवघराजवळ काढायचं आहे. देवघराजवळ जे स्वस्तिक काढणार त्याच्यासुद्धा मधोमध तुम्हाला अक्षदा वाहून कुंकू व्हायचं आहे. त्यानंतर तिसरं स्वस्तिक तुम्हाला तुमच्या उंबऱ्यावर काढायचं आहे, उंबरठ्यावर काढायचं आहे. त्याचीसुद्धा तुम्हाला हळदी कुंकू अक्षद धूप दीप दाखवून पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुळशीजवळ सुद्धा एक स्वस्तिक काढायचा आहे. त्याचबरोबर तुळशीजवळ तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा लावायचा आहे. खूप प्रसन्न वाटतं, खूप चांगला अनुभव येईल. सेवा केल्याने फळ हे मिळतच असतं.